दुपारच्या वेळी रोहन त्याच्या कारने घरी निघाला होता. त्याला पुढे एका झाडाखाली एक 12-13 वर्षाची मुलगी कलिंगड विकताना दिसली. कलिंगड पाहून रोहनने गाडी थांबवली आणि त्याने मुलीला विचारले की बाळा, एक कलिंगड किती रुपयाला दिले? ती मुलगी रोहनला म्हणाली की अंकल, एक कलिंगड 50 रुपयाला मी विकत आहे. रोहनच्या गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेली त्याची बायको शीतल रोहनला म्हणाली की अहो, किती छोटं कलिंगड आहे आणि याला 50 रुपये द्यावे लागणार आहेत. ते सोडा, खूप महाग आहे. चला इथून, उशीर होत आहे. घरी आपली मुलगी वाट पाहत आहे. रोहन शीतलला म्हणाला की अगं, काय बोलत आहे? छोटे कुठे आहे? हे कलिंगड किती मोठे आहेत. मला वाटत आहे की 5 किलोच्या खाली हे कलिंगड नसणार, त्यामुळे बरोबर ती किंमत लावत आहे. अगं, बाजारात याच कलिंगडची 100-150 रुपये किंमत आहे. त्यानंतर शीतल गाडीमधून खाली उतरली आणि म्हणाली की तुम्ही साईडला सरका, मी व्यवस्थित किंमत लावून हिच्याकडून कलिंगड घेते. शीतल त्या मुलीला म्हणाली की 30 रुपयाला देत असेल तर दे, नाहीतर आम्ही इथून जाणार आहे. ती मुलगी नम्रपणे म्हणाली की आंटी, मीच हे कलिंगड 40 रुपयांनी खरेदी करून आणत आहे. एक काम करा, तुम्ही हे कलिंगड 45 रुपयाला विकत घ्या. याच्यापेक्षा मी किंमत कमी करू शकत नाही. शीतल म्हणाली की हे बघ बाळा, खोटं बोलू नकोस. 30 रुपयाला हे कलिंगड तू दे. त्यानंतर तिने गाडीकडे पाहिले. गाडीतून तिचा 4 वर्षाचा मुलगा शीतलकडे पाहत होता. हे पाहून शीतल त्या मुलीला म्हणाली की हे बघ बाळा, हा तुझा भाऊ आहे. याच्यासाठी तुला याची किंमत कमी करून द्यावीच लागेल. मुलीने जेव्हा गाडीमधल्या मुलाला पाहिले तेव्हा ती खूप खुश झाली. तिने लगेचच हातामध्ये कलिंगड घेतलं आणि गाडीकडे निघाली आणि तिने त्या मुलाच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली की आंटी, माझा भाव तर खूप सुंदर आहे. शीतल तिच्या मुलाला म्हणाली की बाळा, या दीदीला हाय कर. त्यानंतर तो मुलगा म्हणाला की हाय दीदी. त्या मुलीने त्या मुलाला गाडीतून बाहेर काढले आणि प्रेमाने त्याला म्हणाले की दादा, तुझं नाव काय आहे रे? मुलगा आनंदाने म्हणाला की दीदी, माझं नाव कृष्ण आहे. मुलाला गाडीतून बाहेर काढलं हे पाहून जरा शीतलला अस्वस्थ वाटू लागलं. ती त्या मुलीला म्हणाली की हे बघ बाळा, त्याला आतमध्ये गाडीमध्ये बसव. त्याला धुळीपासून ॲलर्जी आहे. शीतलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती मुलगी कृष्णाला म्हणाली की अरे, तुझे तर डोळे खूप मोठे मोठे आहेत, गाल पण किती मऊ आहेत. तुला कलिंगड खायचे आहे का? हा म्हणून कृष्णाने मान हलवली. लगेचच त्या मुलीने ते कलिंगड कृष्णाच्या हातात दिले. 5 किलोचे कलिंगड त्याला व्यवस्थित घेता आले नाही, त्यामुळे त्याच्या हातून ते कलिंगड खाली पडले आणि त्याचे 2-3 तुकडे झाले. कलिंगड खाली पडून तुटले म्हणून कृष्णा रडू लागला. ती मुलगी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की अरे कृष्णा दादा, रडू नकोस, मी तुझ्यासाठी दुसरं कलिंगड घेऊन येते. त्यानंतर ती मुलगी पळतच गेली आणि दुसरं कलिंगड घेऊन आली. जोपर्यंत ती मुलगी कलिंगड आणायला गेली तोपर्यंत शीतलने त्या मुलाच्या गाडीच्या आतमध्ये येऊन खिडकी बंद केली. पण पुढच्या सीटच्या खिडकीतून पाहत ती मुलगी कृष्णाला म्हणाली की हे धर बाळा, हे कलिंगड खूप गोड आहे, हे तुझ्यासाठी आहे. रोहन शांतपणाने त्या मुलीच्या वागण्याकडे पाहत होता. शीतल त्या मुलीला डोळे दाखवत म्हणाली की हे बघ मुली, ते जे कलिंगड फुटले आहे, मी त्याचे पैसे देणार नाही, कारण ते तुझ्यामुळेच फुटले आहे. मुलगी हसली आणि म्हणाली की आंटी, ते सगळं सोडा आणि हे कलिंगड धरा आणि याचे सुद्धा तुम्ही पैसे देऊ नका, कारण हे कलिंगड मी माझ्या भावासाठी देत आहे. त्या मुलीचं बोलणं ऐकून रोहन आणि त्याची बायको आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. रोहन म्हणाला की नाही बाळा, दोन्ही पण कलिंगडचे तू पैसे घे. असं म्हणून रोहनने त्याच्या खिशातून 100 रुपयाची नोट काढली. त्या मुलीने हाताच्या इशाऱ्याने ते पैसे घेण्यासाठी नकार दिला आणि ती जाऊन तिच्या कलिंगडच्या स्टॉलपाशी जाऊन उभी राहिली. रोहन पण गाडीपासून तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की
हे धर बाळा, पैसे नाही घेतलं तर तुझं खूप मोठं नुकसान होईल. अंकल, माझी आई म्हणते की जर गोष्ट आपल्या नात्याबद्दल असेल तर त्यामुळे कधीच नुकसान होत नाही. तुम्ही कृष्णाला माझा भाऊ आहे असं म्हणाला. मला ते ऐकून खूप छान वाटलं. माझा पण एक भाऊ होता. पण रोहन म्हणाला की पण काय बाळा, तुझा भाऊ कुठे गेला आहे? ती मुलगी म्हणाली की जेव्हा माझा भाऊ 2 वर्षाचा होता तेव्हा त्याला भरपूर ताप आला होता. रात्रभर तो तापात फणफणत होता. सकाळच्या वेळी माझी आई त्याला हॉस्पिटलला घेऊन चालली होती. त्याच्या आधीच त्याने जीव सोडून दिला. मला माझ्या भावाची खूप आठवण येते. तो जाण्याआधी एका वर्षाआधीच माझे वडील पण असेच अचानक आम्हाला कायमचे सोडून गेले. शीतल पण गाडीत बसून तिचं बोलणं ऐकत होती. ती गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली की हे बाळा, हे घे, तुझे पैसे घे. मुलीने पैसे घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर शीतल गाडीतून तिच्या बॅगेमधून एक ड्रेस घेऊन आली. जो ड्रेस तिने तिच्या मुलीसाठी 5,000 रुपयाचा खरेदी करून आणला होता. शीतल त्या मुलीला म्हणाली की जर तो कृष्णाला तुझा भाऊ मानला आहे तर मी पण तुझी आई झाली ना, तर मी देत आहे तर प्रेमाने घे. त्या मुलीने हात पुढे केले आणि म्हणून शीतलने तो ड्रेस तिच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाली की हे घे बाळा, हा ड्रेस तू जेव्हा पण घालशील तेव्हा तुला आमच्या सगळ्यांची आठवण येईल. त्यानंतर रोहन शीतल गाडीमध्ये जाऊन बसले. रोहनने गाडी स्टार्ट केली आणि त्या मुलीला बाईक म्हणून ते तेथून निघून गेले. रोहन गाडी चालवत विचार करू लागला की भावना पण किती मौल्यवान असतात. त्याची बायको काही वेळापूर्वी 20-30 रुपयासाठी त्या मुलीसोबत भांडत होती. पण तिच्या भावना जेव्हा तिने ऐकल्या तेव्हा 5,000चा ड्रेस ते असंच तिला देऊन आली. अचानक त्या मुलीचं काही महत्वाचं बोलणं रोहनला आठवलं. ती मुलगी म्हणाली होती की जर आपल्या नात्यात जर पैसा खर्च झाला तर त्याचं कधीच नुकसान होत नाही. त्याला समजलं की तो आणि त्याचा मोठा भाऊ जमिनीसाठी अजून भांडत आहेत आणि कोर्टमध्ये केस पण केली आहे. नात्यांमध्ये पैसा महत्वाचा नसतो हे त्या मुलीने त्याला नीट समजावले होते. त्याने त्याच्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला की हाय दादा, मी रोहन बोलत आहे. त्याचा भाव म्हणाला की हा बोल, फोन केला आहे. रोहन म्हणाला की दादा, आपल्या गावाकडे जी जमीन आहे ती तुलाच राहू दे. मला ती जमीन नाही पाहिजे आणि गावाकडचं घर पण तुम्हालाच घ्या. माझ्यासाठी माझा छोटा फ्लॅट आहे आणि मी कोर्टमध्ये जी केस केली आहे तिला पण मागे घेणार आहे. काही वेळ तिकडून रोहनला काहीच आवाज आला नाही. थोड्या वेळाने त्याचा मोठा भाऊ रोहनला म्हणाला की अरे, असं केल्यावर रोहन तुझं खूप मोठं नुकसान होईल. रोहन म्हणाला की दादा, आज मला कळालं आहे की नात्यांमध्ये पैसा बघायचा नसतो. आपली नाती टिकवायची असतात आणि मी नातीच टिकवणार आहे. नाते टिकवल्यावर कधीच यातून नुकसान होत नाही. त्याचं बोलणं ऐकून तिकडून त्याला त्याच्या मोठ्या भावाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. रोहन त्याच्या भावाला म्हणाला की दादा, तू रडत आहेस का? त्याचा मोठा भाव म्हणाला की जर एवढ्याच प्रेमाने तू आधी बोलला असता तर मी तुझ्या नावावर सगळंच करून टाकलं असतं. तू गावाकडे निघून ये, आपण बोलून बसून दोघं पण समान वाटणी करू. एवढ्या वर्षापासून या नात्यांमध्ये आलेली कटुता 2 गोड शब्दाने फुंकर मारल्यासारखी केली. जे भाऊ एका इंच जमिनीसाठी भांडत होते ते आता आनंदाने सगळी जमीन एकमेकांना देण्यासाठी तयार झाले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.